Hello students, now we see the second chapter of 7th Science, Plants, Structure and Function. मुलांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण वनस्पतींच्या मुळांची आणि खोडांची रचना पाहिली होती आणि आजच्या भागामध्ये आपण वनस्पतींच्या पानाविषयी माहिती पाहणार आहोत. नाव लेट अस सी. Leaves grow from the nodes on a stem. Leaves are generally thin, flat and green in color. The broad spread out part of the leaf is called a leaf blade or lamina, and its edge is called the leaf margin. Leaf margins may be entire, dentate or lobed. खोडावर ज्या ठिकाणी नोड्स असतात, नोड्स म्हणजे पेरं, त्या ठिकाणी झाडांवर पानं असतात. पानं ही सामान्यतः पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. कशी असतात? थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. पानाचा जो पसरट भाग असतो, या ठिकाणी तुम्ही आकृतीमध्ये पाहताय की पानाचा जो पसरट भाग असतो त्याला आपण लीफ ब्लेड और लॅमिना म्हणजे पर्णपाती असं म्हणत असतो. आणि पानाच्या या ज्या कडा आहेत त्याला आपण लीफ मार्जिन असं म्हणतो. लीफ मार्जिन म्हणजे पर्णधारा. पर्णधारा ह्या 3 प्रकारच्या असतात. पहा, या ठिकाणी तुम्हाला या पर्णधारेच्या पण 3 प्रकारच्या आकृत्या दाखवल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी पर्णधारा आहे ती आहे एंटायर म्हणजे सलग. या पानाच्या कडांची रचना ही सलग आहे. दुसऱ्यामध्ये डेंटेड म्हणजे दंतेरी, दातासारखी किंवा दात्रे असलेली. आणि तिसरी जी आहे ती खंडित आहे म्हणजे त्या पानाचा आकार अनियमित असा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ अपेक्स. आता पहा की पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला आपण लीफ अपेक्स म्हणजे पर्णाग्र असं म्हणतो. पानाचं हे सर्वात पुढचं जे टोक आहे त्याला लीफ अपेक्स असं म्हटलं जातं. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. आणि हे पर्णाग्र प्रामुख्याने 3 प्रकारचे असतात: निमुळतं, टोकदार आणि गोलाकार. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटिओल. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटिओल. पेटिओल म्हणजे देठ. वनस्पतींच्या काही पानांना देठ असतात तर काही पानांना देठ नसतात. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड द लीफ बेस. पानाचा जो भाग खोडाशी जोडलेला असतो त्याला लीफ बेस म्हणजे पर्णतल असं म्हणतात. पाहता या ठिकाणी लीफ बेस आपल्याला दाखवलेला आहे की या लीफ बेसच्या माध्यमातून हे पान त्या वनस्पतीच्या खोडाला जोडलेलं आहे. Small leaf-like structure may be present near the leaf base. These are called stipules. Stipules म्हणजे उपपर्ण. पाहता या ठिकाणी तुम्ही पाहताय की छोटे छोटे पानं दिसत आहेत आपल्याला, आहे ना. अगदी आकाराने लहान लहान असे पानं आहेत. ते कुठं आहेत? लीफ बेसच्या जवळ आहेत. कोणाजवळ आहेत ते? लीफ बेसच्या जवळ आहेत. आणि त्या छोट्या छोट्या हिरव्या पानांना काय म्हणतात? स्टिपुल्स म्हणजे उपपर्ण असं म्हणतात. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून त्याला एकच मध्यशीर असते. अशा पानांना आपण साधं पान असं म्हणतात. पाहता या पानामध्ये पण आपण पाहतो की हे एकच पान आहे. तुम्ही पहा, जास्वंदीचं पान किंवा बदामाचं पान जर पाहिलं तर हे एकच सेपरेट असं पान असतं आणि त्याच्यामध्ये एकच काय असते? शीर असते. आणि अशा पानांची जी रचना असते तशा पानांना आपण साधं पान असं म्हणत असतो. However, the leaf blade or leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. आणि तुम्ही काही पानांची जी रचना पाहिली, उदाहरणार्थ आपण ज्या चिंचा खातो, आवळे खातो, त्या झाडांचं जर पान पाहिलं तर त्याच्यामध्ये काय असतं की एक मुख्य शीर असते, आहे की नाही. आणि त्या शिरेभोवती अनेक छोटे छोटे पर्णपाते लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळत असतात, हे ना. लिफलेट्स म्हणजे पर्णिका. आणि अशा पानांची जी रचना असते त्यांना कंपाऊंड लीव्ज असं म्हटलं जातं. कंपाऊंड म्हणजे संयुक्त पान असं म्हटलं जातं. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पानांचे पुन्हा 2 प्रकार पडतात: सिंपल लीव्ज अँड कंपाऊंड लीव्ज. In different plants, the arrangement of leaves on a stem is different. आता तुम्ही अनेक वनस्पती पाहिल्या असतील तर प्रत्येक वनस्पतींच्या पानांची रचना ही वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळत असते, है की नाही. काही पानांची रचना कशी असते आपण बघूयात. इट मे बी अल्टरनेट, ॲपोजिट, वर्ल अँड स्पायरल. अल्टरनेट म्हणजे एकांतरित, ॲपोजिट म्हणजे समोरासमोर असलेली, वर्लड म्हणजे वर्तुळाकार, आहे ना. आणि नंतर स्पायरल. अशा प्रकारची ही पानांची रचना या ठिकाणी आपण आकृतीमध्ये पाहत आहोत. ट्राय दिस.
टेक अ पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. आता या ठिकाणी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली, काय करायचं आहे की एक पीपल म्हणजे पिंपळाचं एक पान घ्यायचं आहे आणि मक्याचं एक पान घ्यायचं आहे आणि त्यांचं निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला काय दिसेल, द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिडवेन which lies along the midline of the leaf blade. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शिर असते आणि या जाड शिरेमुळे मुख्य पर्णपत्र 2 विभागामध्ये किंवा 2 भागामध्ये विभागलं जातं. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्याचं जाळं तयार होतं. तुम्ही पिंपळाचे पान पाहिलं असेल की पिंपळाच्या पानामध्ये एक मुख्य शिरा असते आणि त्याच्यावर पुन्हा छोट्या छोट्या उपशिरा फुटून त्या शिरांचं एक जाळं तयार झालेलं असतं. आपण पिंपळाच्या पानाची जाळी तयार करतो ना, तशी ती जाळीदार रचना असते. सेकंडरी वेन्स अराइज फ्रॉम द मिड वेन, दे आर ब्रँचड अँड फ्रॉम अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. आणि मग काय होतं की या पिंपळाच्या पानांमध्ये असंख्य अशा शिरा एकमेकांनी जोडलेल्या असतात की त्यांचं काय बनतं, एक जाळं बनतं. ऑन द अदर हँड, इन लीव्ज ऑफ मेज ऑल द वेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. आणि मक्याच्या पानांची जर आपण रचना पाहिली तर त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिटकलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकास समांतर आपल्याला पाहायला मिळत असतात. दस द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेटेड वेनेशन अँड द मेज लीफ ब्लेड हॅज पॅरलल वेनेशन. म्हणजे यावरून तुम्हाला पिंपळाची पर्णपत्र हे जाळीदार सिराविनास असणारे तर मक्याचे पर्णपत्र समांतर सिराविनास असणारे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मुलांना तुम्हाला खाली एक चार्ट दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे. तो काळजीपूर्वक वाचून त्याच्यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला भरायची आहे. यानंतर आपण पाहणार आहोत फ्लावर्स. फूल हे वनस्पतीचा सर्वात आकर्षक असा भाग असतो, अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट्स. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट टॉप कॉल्ड पेडिसेल. फुलाला लांब किंवा आखूड असं एक देठ असतं. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच्ड टू द स्टेम. त्यापैकी देठाचा एक भाग हा खोडाला जोडलेला असतो. द अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपॅन्डेड अँड सोलेन. इट इज कॉल्ड द रेसिप्टिकल. पेटल्स अँड other parts of the flower are supported on the receptacle. Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of a flowers. आता या ठिकाणी आपण पाहिले की फूल हे देठानं खोडाला जोडलेलं असतं, हे की नाही. आणि प्रामुख्याने फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट आणि फुगीर असतो. एक्सपांडेड म्हणजे पसरट आणि सोयन म्हणजे फुगीर असतो. त्याला पुष्पाधार असं म्हणतात. काय म्हणतात, रिसेप्टिकल म्हणजे पुष्पाधार असं म्हणत असतात. आणि या पुष्पाधारावर फुलाचे सर्व भाग सुरक्षितपणे अटॅच झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि मग याच्यामध्ये हे फुलांचे वेगवेगळे भाग पण आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कॅलेक्स आहे, कोरोला आहे, अँड्रोशियम आहे, गायनोशियम, हे काय आहेत, फुलांचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत कॅलेक्स. इन द बड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. दे फॉर्म द कॅलेक्स. आता कॅलेक्स म्हणजे निदलपुंज. ज्या वेळेला फूल हे कळी अवस्थेत असतं तेव्हा पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागानं झाकलेल्या असतात. आणि हे जे पाकळ्यांच्या वरचं हिरव्या रंगाचं जे आवरण आहे त्याला आपण काय म्हणायचंय, कॅलेक्स म्हणायचे. कॅलेक्स म्हणजे निदलपुंज. निदलपुंजाचा रंग कसा असतो, हिरवा असतो आणि याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या या सुरक्षित असतात, है ना. त्यानंतर कोरोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. पेटल्स म्हणजे पाकळ्या. आता तुम्ही फुलं पाहता की फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत या वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या वासाच्या असतात, है ना. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द कोरोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक द रोज, क्रिस्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कनेर, तगर एक्सेट्रा.
कोरोलामध्ये किंवा दलपंज पाकळ्यांनी बनलेला हा भाग जो असतो तर हे कसे असतात, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या वासाचे असतात. तुम्ही निरीक्षण करा, तुमच्या आसपास अनेक प्रकारची फुलं तुम्ही पाहताय. त्याच्यामध्ये गुलाब असेल, मोगरा असेल, शेवंती असेल, जास्वंद असेल, कणेरी असेल, तगर असेल, या सगळ्या फुलांच्या